रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी तब्बल 343 गावांना पाणी टंचाईची झळ जाणवणार आहे। या संदर्भातला आराखडा नुकताच या ठिकाणी तयार करण्यात आलेला पाहायला मिळतोय। रत्नागिरी जिल्ह्याचा 11,78 लाखाचा पाणी टंचाईचा आराखड्याला या ठिकाणी मंजुरी दिलेली पाहायला मिळते आहे। जलजीवन मिशनच्या अर्धवट कामांचा फटका या ठिकाणी काही गावांना बसू शकतो। ही जर कामं वेळेत पूर्ण झाली असती तर पाणी टंचाईच्या गावांच्या संख्येमध्ये घट झाली असती। रत्नागिरी जिल्ह्यातील 343 गावातील 814 वाड्यांमध्ये यावर्षी पाणी टंचाईची झळ जाणवणार आहे। यंदाचा पाणी टंचाईच्या आराखड्यात 2.25 कोटी रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळते। गेल्या वर्षी हा जो आराखडा होता पाणी टंचाईचा तो 9 कोटींच्या वरती या ठिकाणी पाहायला मिळत होता। मात्र यावर्षी हा आराखडा तब्बल 11 कोटींवरती गेलेला पाहायला मिळतो आहे। संगमेश्वर तालुक्यातील 72 गावातील 177 वाड्यामध्ये यावर्षी पाणी टंचाई जाणवू शकते आणि संगमेश्वर तालुका हा जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणी टंचाईग्रस्त तालुका असणार आहे। त्याखालोखाल दापोली तालुक्यातील 71 गावामध्ये 143 वाड्यांमध्ये पाणी टंचाईची झळ जाणवू शकते। तर मंडणगड तालुक्यातील 26 गावातल्या 26 वाड्यांमध्ये या ठिकाणी पाणी टंचाईची झळ जाणवू शकते। सर्वात जास्त पाऊस पडूनही जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट यावर्षी हे एप्रिल महिन्यातच उभरण्याची शक्यता आहे। त्यामुळं पाणी वाचवण्यासंदर्भातल्या उपाययोजना तातडीनं करणं हीच सध्या काळाची गरज होऊन बसलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।